नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. मिरवणूक चालू आहे, जबरदस्त जोरदार दंगा होतोय लक्ष्मी रोडवरती. नायडू गणेशाचं इथे आगमन झालेलं आहे. यंदाचं त्यांचं 100वे वर्ष आहे. सगळ्या प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की ज्या मंडळांना 25, 50, 75, 125 अशी वर्ष होतात, तर त्यांना जिथे दगडूशेठ गणपतीचं मंदिर 12 महिन्याचं मंदिर आहे, जिथे 12 महिने दगडूशेठ गणपती बसतो, त्या रस्त्याने यायची परवानगी असते, कारण त्यांच्याकडे विशेष महत्त्वाचं असतं. तसंच यंदाच्या वर्षी 2 मंडळ आहेत, होनाजी तरुण मंडळ आणि नायडू गणेश. या 2 मंडळांना 100 पूर्ण होते, 100 वर्ष पूर्ण करतायत. त्यामुळे आत्ताच आपण पाहिलं की ही 2 मंडळं ही वेगळ्या रस्त्याने तुम्हाला बेलबाग चौकात आलेले दिसत आहेत. काही लोकांना वाटेल इकडनं कशी आली, तरी खास व्यवस्था केली गेलेली असते. जे 50, 75, 100, 125 वर्ष पूर्ण करतात. आकड्यांवरनं एक गोष्ट आठवून राहुलजी अजून मारावर आहेत. राहुलजी, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. 21 दुर्वांचं तुम्ही मगाशी मला आहे त्याकडे तर मी येतो. तुम्ही आता सांगत होतात की 25, 50, 75 हिरक महोत्सव, शताब्दी, 125 वर्ष, शतकोत्तर महोत्सव यांना आपण निघून दिलं आहे. तर जिथं कायमस्वरूपी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे, त्या जागेचं मूळ नाव आहे बाहुलीचा हौद. आणि हा बाहुलीचा हौद असं नाव असल्यामुळे असेल कदाचित, हे सगळे नानासाहेब पेशव्यांनी जेव्हा कात्रजवरनं पाण्याची योजना शनिवारवाड्यापर्यंत आणली, तेव्हा त्याच्यात वाटेत हौद बांधले, त्यातला बाहुलीचा हौद. आणि त्या ठिकाणीच बसायला सुरुवात झाली. म्हणून सुरुवातीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला बाहुलीचा हौदाचा गणपती असंही म्हटलं जायचं. तिथनंच या सगळ्यांना आता प्रवेश दिला गेलेला आहे. आपण बोलत होतो की 21 दुर्वा, तर त्यांचं नक्की हे स्थान काय आहे आणि 21च का वाहतो, तर त्याच्या मागच्या अनेक कथा आहेत. पण त्यातली जी आपल्या सगळ्यांशी गणेश मूर्तीशी निगडीत भाग आहे, तेवढा फक्त मुद्दाम सांगू इच्छितो की आपल्या विविध ग्रंथांमध्ये गणपतीचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यात एकूणच भारतामधली 21 पवित्र स्थानं गणपतीची सांगितली गेलेली आहेत. आणि भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये हे 21 महत्त्वाचे गणपती आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ते 21 प्रत्येकाला एक याप्रमाणे सगळ्यांचे मूळ दुर्वा वाहिल्या जातात. त्यातलं पहिलं आहे ते ओंकार गणेश. हा वेदांनी स्थापन केलेला गणपती असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशामध्ये प्रयाग जे आहे, त्या प्रयागला हा गणपती आहे. दुसरा आहे भालचंद्र गणेश. हा चंद्राने स्थापन केलेला गणपती असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातल्या गंगा मसले नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी हा दुसरा गणपती आहे. तिसरा आहे चिंतामणी गणेश. हा चिंतामणी गणेश हा ब्रह्मदेवाने स्थापन केला असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातल्या थेऊर या क्षेत्री जो आहे तो हा भालचंद्र चिंतामणी गणेश. आणि म्हणून अष्टविनायकांमध्ये पारंपरिक अष्टविनायक जे आहेत त्याच्यामध्ये याचं स्थान आहे. त्यानंतरचं आहे गंमतशीर नाव आहे विज्ञान गणेश. ज्ञानमय विज्ञानमय असे आपण म्हणतो, तो विज्ञान गणेश. प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी हा गणेश स्थापन केला असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामधल्या राक्षस भुवन या ठिकाणी हा गणपती आहे. पाचवा आहे गजमुख सिद्धिविनायक. हा विष्णूंनी स्थापन केलेला गणपती असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातल्या सिद्धटेक या ठिकाणचा जो आहे तो, म्हणून त्याचंही रूप पारंपरिक अशा अष्टविनायकांमध्ये आहे. त्यानंतर एक कश्यप नंदन. हा कश्यप ऋषींनी स्थापन केलेला आहे. हा काश्मीरजवळ श्रीनगरजवळच्या बारामुल्ला या ठिकाणी आहे. आता सहज जाता आता म्हणून सांगितलं पाहिजे, बऱ्याचदा लोकांच्या लक्षात येत नाही, काश्मीर हा आपला प्रदेश, तर त्याच्या नावाचा इतिहासही याच्याशीच निगडीत. त्याचं कारण कश्यप ऋषींनी संपूर्ण जे काही तपस्या केली ती तिथल्या एका तळ्याजवळ जाऊन केली, काश्मीरमध्ये हिमालयातल्या तळ्याजवळ. आणि तिथे जाऊन त्यांनी सगळी ही केली तपसाधना, म्हणून त्या तळ्याला नाव पडलं संस्कृतमध्ये कश्यप मर्ग. आणि कश्यप मर्गचा नंतर काश्मीरी भाषेत बदल झाला, तो झाला कश्यप मीर. आणि त्याचाच अपभ्रंश झाला तो काश्मीर, असा त्याचा इतिहास आहे. ते आपल्याशी निगडीत आहे हे सांगणं आवश्यक आहे, म्हणून मुद्दाम सांगितलं. त्यामुळे तो कश्यपनंदन हा बारामुल्ला इथे आहे. विघ्नराज नावाचा आहे पुढचा गणपती. त्याची स्थापना आंध्र प्रदेशामधल्या विजयवाडा इथं, विजयपुरी इथं केली गेलेली आहे, तिथला आहे. विघ्नेश्वर आहे त्याच्या पुढचा, तो महाराष्ट्रातल्या ओझरमधला आहे आणि म्हणून तो आपल्याकडं अष्टविनायकांमध्ये आहे. श्वेत विनायक किंवा सुधा गणेश असा एक गणेश आहे. हा कुंभकोणम इथं तामिळनाडूमध्ये आहे आणि हा इंद्राने स्थापन केलेला आहे असं मानलं जातं. त्यानंतर आशापूरक गणेश नावाचा एक गणेश आहे. महाराष्ट्रातील नामल क्षेत्रातील हा गणेश आहे. भृशुंड ऋषींनी याची स्थापना केली असं म्हणलं जातं.
शमी विघ्नेश नावाचा एक गणपती आहे. वामनानं स्थापन केलेला, वामन अवतार जो आपण म्हणतो त्या वामनानं स्थापन केलेला गजानन महाराष्ट्रातल्या काटोल हे जे जिल्हा आहे त्याच्याजवळ आदोश नगरीत म्हणजे आधासा नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी हा शमी विघ्नेश आहे. बंगालमधल्या गणेशपूर इथं गणेशजी नावाचा आहे त्रिपुरारी यांनी हा स्थापन केला असं म्हणलं जातं. वरद विनायक नावाचा गणपती आहे. त्रिपुरा पिता गृत्समद ऋषी जे होते त्यांनी स्थापन केलेला आहे. महाराष्ट्रातल्या महड या स्थानी तो आहे आणि म्हणूनच त्याचाही अष्टविनायकांमध्ये समावेश आहे. बरोबर. महागणपती असं एक नाव आहे. शिवशंकरांनी स्थापन केलेला हा गणपती महाराष्ट्रातल्या रांजणगावचा गणपती, त्याला आपण महागणपती म्हणतो, त्यामुळे तोही अष्टविनायक आहे. मंगलमूर्ती किंवा अंगारक किंवा नर्मदा गणेश असं एक त्याचं रूप आहे. मध्य प्रदेशातल्या अवंती म्हणजे इंदूरच्या जवळ पारीनेर इथं हा गणपती आहे आणि तो भौम मुनींनी स्थापन केला असं म्हणलं जातं. प्रवाल गणेश नावाचा एक आहे. कार्तवीर्य जो आहे त्या कार्तवीर्यानी हा स्थापन केला असं म्हणलं जातं. हे गणेशाचं जे स्थान आहे ते पद्मालय म्हणून ओळखलं जातं आणि ते महाराष्ट्रातल्या एरंडोल या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर बल्लाळेश्वर आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती असतो, महाराष्ट्रातल्या पाली इथला म्हणून तो अष्टविनायकात आहे. चिंतामणी आहे. महाराष्ट्रातल्या कळंब म्हणजे कदंबपूर असं ज्याला मुळात म्हणायचे तिथं इंद्राने स्थापन केलेला गणपती असं म्हणलं जातं. गिरिजात्मज हा पार्वतीनं स्थापन केलेला गणपती म्हणून गिरिजात्मज, गिरिजेचा आत्मज म्हणजे मुलगा, जुन्नर जवळच्या लेण्याद्री इथे आहे म्हणून पारंपरिक अष्टविनायकात तो आहे. एक ढुंडीराज गणेश नावाचा गणेश आहे. हा उत्तर प्रदेशातल्या काशी इथे असून शिवशंकरांनीच त्याची स्थापना केली असं म्हणलं जातं. एक लक्ष विनायक आहे. हा लक्ष विनायक म्हणजे महाराष्ट्रातल्या वेरूळ इथं स्कंदानं स्थापन केलेला गणपती असं म्हणलं जातं. त्यानंतर गणपती या नावानेच वरेण्य मुनींनी स्थापन केलेला गणपती महाराष्ट्रातल्या राजूर इथे आहे. आणि शेवटचं महत्त्वाचं 21वं स्थान आहे ते म्हणजे मोरेश्वर. हे गणेशाचं स्वयंभू स्थान मानलं जातं. हे मोरगाव इथं आहे. असे 21 महत्त्वाचे गणपती आपल्याकडे मानले जातात. त्यातले ओझर आणि महड यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते स्वयंभू आहेत. जसं पुण्यातला आपला कसबा गणपती आहे तसेच हे स्वयंभू आहेत आणि म्हणून महड आणि ओझर या स्थानांना देवांचं ठाणं असंही म्हणलं जातं आपल्याकडं. कारण मूळ पीठांमधून म्हणजे भक्तांच्या विनंतीवरून गणपती इथं वास्तव्याला आले असं पुराणांमध्ये आणि आपल्या इतर कथात म्हणलेलं आहे. त्यामुळे हे 21 महत्त्वाचे गणपती आणि म्हणून त्या 21 दुर्वा प्रत्येकाला एक जावी या हेतूने आपण ते वाहत असतो. त्या 21 पैकी 8 आपल्या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे आपण आपलं भाग्य समजायला पाहिजे की 8 आपल्या इथे आहेत. आणि मला वाटतं हे जो कार्यक्रम बघतायत त्या सर्वांनी त्याचं दर्शन तर नक्कीच केलं असेल. अगदीच. आणि आपण नेहमी म्हणतो ना की देव सर्वत्र आहे आणि आपण दिशांचा विचार केला तर त्याही अष्टदिशा आहेत. सिद्धींचा विचार केला तर त्याही अष्टसिद्धी आहेत. आणि म्हणून अष्टसिद्धी, अष्टदिशा आणि अष्टविनायक असा तो सगळा विषय आहे असं म्हणावं. विषय खूप महत्त्वाचा आहे, खूप खोलवर जाणार आहे. मंडळी तुम्ही पाहताय पुन्हा गाडगिळ अँड सन्स प्रस्तुत जय गणेश, पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरिज, स्पेशल पार्टनर मांडके हेअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर. इथे आपल्याला आता रजा घ्यावी लागणार आहे ती राहुलजींची, कारण सकाळपासून ते आपल्याबरोबर आहेत. राहुलजी खूप खूप तुमचे आभार. तुम्ही आज दिवसभर आमच्याबरोबर होतात, आम्हाला एवढी माहिती दिलीत त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. गणपती बाप्पा मोरया आणि पुढल्या वर्षी पुन्हा लवकर या. मित्रांनो, आपण ही मिरवणूक अशीच पुढे पाहत राहणार आहोत. पुढच्या वर्षी लवकर या असंच म्हणावं लागणार आहे पुढच्या 8 ते 10 तासानंतर आपल्याला, कारण मिरवणूक संपण्याच्या मार्गात तेव्हावर असेल. तसं पाहायला गेलं तर 5 पैकी 4 गणपतीचे ते विसर्जन झालेलं दिसतंय. एखादा गणपती आता फक्त बाकी आहे, तो केसरीवाडा गणपती आहे, तिथे त्यांचं विधिवत विसर्जन होणं मात्र बाकी आहे. पण आता गर्दीने फुललेले आहेत ते लक्ष्मी रोड रस्ते, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, सगळ्या ठिकाणी आता मिरवणूक सुरू झालेली आहे. त्यामुळे हे जे लोंढे तुम्हाला येताना दिसत आहेत गर्दीचे, ते इकडनं तिकडे तिकडनं इकडे हे येत जात राहणार. एखाद्या पथकाचा आवाज वाढला की टिळक रोडची गर्दी लक्ष्मी रोडवरती येणार, किंवा एखादं आवडीचं गाणं लागलं की लक्ष्मी रोडची गर्दी ही टिळक रोडकडे खेचली जाणार. यात काही वाद नाही आहे. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. हा पूर्ण सोहळा आम्ही तुमच्याकरता लाईव्ह घेऊन येतोय.